पहिले प्रेम भाग 4. मैत्रीचा हात जेव्हा विश्वासाने थांबला जातो तेव्हा आयुष्यातली संकटेही लहान वाटू लागतात. पण जेव्हा त्याच मैत्रीत काळजी, आदराने न सांगता एकमेकांचे दुःख समजून घेण्याची ओढ निर्माण होते, तेव्हा समजायचे की तिथे प्रेमाने गुपचूप पाऊल ठेवले आहे. आदित्य आता अबोलीच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग बनत चालला होता. तर अबोलीच्या मनातही आदित्यसाठी एक अथांग कोपरा तयार होत होता. पण म्हणतात ना, जिथे खरे प्रेम असते तिथे परीक्षाही मोठी असते. जेव्हा अबोलीच्या कुटुंबावर अचानक एक भयानक संकट कोसळेल, तेव्हा आदित्य तिचा आधार कसा बनणार? पाहूया पहिले प्रेम या मालिकेच्या या अत्यंत भावूक आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या 5व्या भागात. पहिले प्रेम भाग 5. रविवारच्या दिवशी आदित्यने अबोलीच्या बाबांसाठी जे काही केले होते, त्यानंतर दळवी कुटुंबाच्या घरात एक वेगळाच आनंद आणि आशेचा किरण पसरला होता. मोठ्या डॉक्टरांच्या औषधांमुळे बाबांना खूप आराम वाटत होता. अबोलीच्या आईच्या चेहऱ्यावरची वर्षानुवर्षांची चिंता आता थोडी कमी झाली होती. चाळीतल्या त्या छोट्याशा घरात आता प्रत्येकाच्या तोंडी आदित्य हेच नाव होते. अबोलीचा लहान भाऊ अंश तर आता आदित्याला आपला मोठा भाऊच मानू लागला होता. अभ्यासात काही अडचण आली की तो थेट आदित्यला फोन करायचा आणि आदित्यही हसत खेळत त्याला सगळे समजावून सांगायचा. दुसऱ्या बाजूला अबोली जेव्हा मॉलमध्ये तिच्या काउंटरवर बसायची, तेव्हा तिचे डोळे नकळत मॉलच्या मुख्य दरवाजाकडे लागलेले असायचे. तिला प्रत्येक सेकंदाला असे वाटायचे की आता आदित्य त्याची ही पांढरी ती कार घेऊन येईल, सामानाची ट्रॉली घेऊन तिच्या काउंटरसमोर उभा राहील आणि आपल्या त्याच गंभीर पण गोड नजरेने पाहून हसेल. मॉलच्या त्या गजबजाटात आणि लोकांच्या गोंधळातही अबोलीचे मन आता शांत राहायचे, कारण तिच्या पाठीशी आदित्यसारख्या एका खंबीर मित्राची ताकद होती. तिकडे आदित्यच्या ऑफिसमध्येही सगळे आश्चर्यचकित होते. जो आदित्य आधी कामातल्या छोट्या चुकीवरही ओरडायचा, तो आता फाईल्समध्ये चुका झाल्या तरी शांतपणे समजून सांगत होता. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी एक मंद हसू असायचे. ऑफिसच्या कामातून 2 मिनिटांचा वेळ मिळाला की त्याचा हात थेट मोबाईलकडे जायचा आणि तो अबोलीला घरी पोचलीस का किंवा जेवलीस का असे काळजीचे मेसेज पाठवायचा. ही काळजी आता केवळ एका मित्राची उरली नव्हती, तर ती त्याच्या मनात फुलणाऱ्या पहिल्या प्रेमाची एक सुंदर नाजूक सुरुवात होती. गुरुवारची ती रात्र होती. घड्याळात रात्रीचे ठीक 2 वाजले होते. संपूर्ण शहरात शांतता पसरली होती आणि रस्ते सामसूम झाले होते. आदित्य आपल्या खोलीत गाढ झोपेत होता. अचानक त्याच्या उशीपाशी ठेवलेल्या मोबाईलची रिंगटोन आणि व्हायब्रेशन अत्यंत मोठ्या आवाजात वाजू लागले. इतक्या रात्री फोन आल्यामुळे आदित्य दचकून उठला. त्याने डोळे चोळत स्क्रीनकडे पाहिले तर त्यावर अबोली हे नाव चमकत होते. त्याच्या मनात अचानक एक अनामिक भीती दाटून आली. इतक्या रात्री अबोलीचा फोन का? त्याने न डगमगता लगेच कॉल रिसीव्ह केला. हॅलो अबोली, काय झालं गं? एवढ्या रात्री? आदित्यने काळजीने विचारले, पण फोनच्या पलीकडून फक्त रडण्याचा आणि हुंदके देण्याचा आवाज येत होता. अबोलीचा गळा पूर्णपणे रुंधला होता. तिला नीट बोलताही येत नव्हते. आदित्य प्लीज प्लीज लवकर ये ना. बाबा, ती फक्त एवढेच बोलू शकली आणि तिला जोरात रडू कोसळले. अबोली, शांत हो. मला सांग नक्की काय झाले? बाबा ठीक आहेत ना? आदित्यचा जीव वरखाली होऊ लागला. तो बेडवरून ताडकन उठला आणि घाईघाईने गाडीची चावी शोधू लागला. बाबांना अचानक रक्ताच्या उलट्या झाल्यात. ते शुद्धीवर नाही आहेत. आई आणि मी खूप घाबरलोय. इथे या रात्री आम्हाला कोणतीच गाडी मिळत नाही आहे. आदित्य प्लीज वाचव माझ्या बाबांना. अबोली फोनवर ढसाढसा रडत होती. तिच्या पाठीमागे तिच्या आईच्या विलपाचा आवाजही येत होता. अबोली, तू अजिबात हिंमत हारू नकोस. मी आत्ताच्या आत्ता निघतोय. पुढच्या 10 मिनिटात मी तुझ्या चाळीबाहेर पोहोचेन. आई आणि अंशला सांभाळ, मी आलोच. आदित्यने फोन ठेवला, अंगात शर्ट घातला आणि आईबाबांना न उठवता दबे पावली घराबाहेर पडला. त्याने कार स्टार्ट केली आणि रिकाम्या रस्त्यांवरून गाडीचा वेग प्रचंड वाढवला. रात्रीच्या अंधाराला चिरत त्याची कार अबोलीच्या चाळीच्या दिशेने धावत होती.
त्याच्या डोक्यात फक्त आणि फक्त अबोलीचा तो रडवेला चेहरा फिरत होता. तो देवाकडे प्रार्थना करत होता, हे देवा, बाबांना काही होऊ देऊ नकोस. अबोली हे दुःख सहन करू शकणार नाही. ठीक 9व्या मिनिटाला आदित्यची कार अबोलीच्या चाळीच्या गेटसमोर एका मोठ्या ब्रेकसह थांबली. आदित्य कारमधून उतरला आणि धावतच चाळीच्या आत अबोलीच्या घराकडे गेला. तिथे घराचे दार उघडेच होते. अबोलीचे बाबा जमिनीवरील गादीवर बेशुद्ध पडले होते. त्यांच्या तोंडाजवळ रक्ताचे डाग होते. आई डोके धरून रडत होती आणि अंश आपल्या बाबांचे हातपाय घासून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. अबोली दरवाजाकडे डोळे लावून उभी होती. जसा तिने आदित्याला पाहिले, तिच्या डोळ्यात जगण्याचा एक खूप मोठा विश्वास जागा झाला. ती धावतच पुढे आली आणि तिने थेट आदित्याला घट्ट मिठी मारली. ती त्याच्या छातीवर डोके ठेवून रडू लागली. आदित्य, बाबा डोळे उघडत नाहीयेत रे. आदित्यने काही सेकंदासाठी तिच्या पाठीवर हात ठेवला. तिला धीर दिला. अबोली, स्वतःला सांभाळ. रडण्याची वेळ नाहीये ही. आपल्याला बाबांना आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल. आदित्य पुढे सरसावला. त्याने कोणताही विचार न करता अबोलीच्या बेशुद्ध बाबांना आपल्या मजबूत हातांनी उचलले. त्यांना आपल्या पाठीवर आणि पाठीवरून थेट उचलून तो कारच्या दिशेने धावू लागला. अंश आणि आईसुद्धा रडत रडत मागे धावले. अबोलीने कारचा दरवाजा उघडला. आदित्यने बाबांना मागच्या सीटवर झोपवले. अबोली आणि आई मागे बसल्या तर अंश समोरच्या सीटवर बसला. आदित्यने कार स्टार्ट केली आणि शहरातल्या सर्वात मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या दिशेने गाडी पळवली. रस्त्यात तो सतत काचेतून मागे पाहत होता. अबोली बाबांचे डोके आपल्या मांडीवर घेऊन सतत रडत होती आणि देवाचा धावा करत होती. आदित्यने एका हाताने स्टेअरिंग सांभाळले आणि दुसरा हात मागे नेऊन अबोलीच्या थरथरणाऱ्या हातावर ठेवला. अबोली, माझ्यावर विश्वास ठेव. बाबांना काहीही होणार नाही. आपण वेळेत पोहोचतोय. आदित्यच्या त्या स्पर्शाने अबोलीच्या मनाला एक विलक्षण मानसिक बळ दिले. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच आदित्यने गोड शब्दात तिथल्या कर्मचाऱ्यांना सांगून स्ट्रेचर मागवले. बाबांना तातडीने इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांची एक टीम लगेच त्यांच्या उपचारासाठी आत गेली. बाहेर कॉरिडॉरमध्ये अबोली, तिची आई आणि भाऊ प्रचंड भीतीच्या छायेखाली उभे होते. अबोलीच्या साध्या कुर्त्यावर बाबांचे रक्ताचे काही डाग पडले होते, पण तिला स्वतःची काहीच सूज नव्हती. ती फक्त ICUच्या दरवाजाच्या काचेतून आत पाहण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच तिथे वॉर्डबॉय आला आणि त्याने अबोलीच्या हातात एक फाईल दिली. मॅडम, पेशंटची प्रकृती खूप गंभीर आहे. आतमध्ये इंटरनल ब्लिडिंग सुरू आहे. आपल्याला तातडीने ऑपरेशन करावे लागेल. तुम्ही आधी काउंटरवर जाऊन 50,000 रुपये जमा करा आणि फॉर्म भरा, तरच डॉक्टर ऑपरेशन सुरू करतील. 50,000 रुपये. ही रक्कम ऐकताच अबोलीच्या पायाखालची जमीनच सरकली. रात्रीच्या 3:30 वाजता ती एवढी मोठी रक्कम कुठून आणणार? तिच्या बँकेत फक्त घरखर्चाचे 4-5 हजार रुपये शिल्लक होते. तिच्या आईने गळ्यातील सोन्याची पातळ पोत काढण्याचा प्रयत्न केला, पण तीही या रात्री कोण विकणार होतं? अबोली पूर्णपणे लाचार झाली. ती हॉस्पिटलच्या भिंतीला टेकून घुटण्यांवर बसली आणि तोंड लपवून ढसाढसा रडू लागली. माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत. मी काय करू? तेव्हाच एक खंबीर हात तिच्या खांद्यावर आला आणि त्याने तिला वर उठवले. तो आदित्य होता. आदित्यच्या डोळ्यात यावेळी एक वेगळाच निर्धार होता. अबोली, तू कशासाठी रडत आहेस? जोपर्यंत तुझा हा मित्र जिवंत आहे तोपर्यंत तुला कोणासमोर हात पसरण्याची किंवा रडण्याची गरज नाही. आदित्य न डगमगता थेट बिलिंग काउंटरवर गेला. त्याने 1 सेकंदाचा विचार न करता आपले क्रेडिट कार्ड काढले आणि काउंटरवरील क्लर्ककडे दिले. पूर्ण 50,000 रुपये स्वाईप करा आणि डॉक्टरांना सांगा की ऑपरेशन आत्ताच्या आत्ता सुरू करा. पैशांची चिंता करू नका. जितके लागतील तितके मी देईन, पण माझ्या बाबांना काहीही होता कामा नये. आदित्यच्या आवाजातल्या या हक्काने आणि वजनाने तिथले कर्मचारीही कामाला लागले. पैसे जमा होताच डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरचा लाईट लावला आणि उपचार सुरू केले. अबोली दूर उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या मनात आदित्यबद्दल असलेला आदर आता एका अथांग नितांत प्रेमात बदलला होता. तिने विचार केला,
कोण आहे हा मुलगा? काही दिवसांपूर्वी आमची साधी ओळखही नव्हती आणि आज माझ्या संपूर्ण जगाला वाचवण्यासाठी हा माणूस रात्रीचा दिवस करून आपला खिसा आणि काळीज दोन्ही रिकामं करायला उभा आहे. एखादा मित्र कोणासाठी इतकं कसं करू शकतो? ऑपरेशन पूर्ण 3 तास चालले. या 3 तासांत आदित्य आपल्या जागेवरून एक पाऊलही हलला नाही. त्याने अबोलीच्या आईला चहा आणून दिला, अंशला पाणी दिले आणि अबोलीच्या जवळ जाऊन सारखा तिचा हात पकडून तिला धीर देत होता. पहाटेचे 6 वाजत आले होते. हॉस्पिटलच्या खिडकीतून सूर्याचे पहिले कोवळे किरण कॉरिडॉरमध्ये पडत होते. तेवढ्यात ICUचा दरवाजा उघडला आणि मुख्य डॉक्टर बाहेर आले. अबोली आणि आदित्य धावतच डॉक्टरांकडे गेले. डॉक्टर, माझे बाबा कसे आहेत? अबोलीने भीतीने विचारले. डॉक्टरांनी आपल्या चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि एक समाधानाचे हसू दिले. काळजी करण्याची काहीच गरज नाही. अंतर्गत रक्तस्राव थांबवण्यात आम्हाला यश आले आहे. योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. जर अजून अर्धा तास उशीर झाला असता तर केस हाताबाहेर गेली असती. तुमच्या या भावाने किंवा पतीने खूप मोठा समजूतदारपणा दाखवला. आता तुमचे पेशंट पूर्णपणे धोक्याबाहेर आहेत. हे ऐकताच अबोलीच्या आईने देवाच्या नावाने हात जोडले. अंश खुशीने नाचू लागला. अबोलीच्या डोळ्यातून जे पाणी आले ते आता सुखाचे आणि सुटकेचे होते. डॉक्टर गेल्यावर अबोली हळूच आदित्यकडे वळली. ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या इतकी थकली होती की तिने तिच्याकडे बोलण्यासाठी शब्दच नव्हते. तिने आदित्यच्या डोळ्यात पाहिले. आदित्यही शांतपणे तिच्याकडेच पाहत होता. कोणताही विचार न करता, समाजाची भीती न बाळगता अबोलीने पुढे होऊन आदित्याला थेट घट्ट मिठी मारली. यावेळी ती मिठी फक्त भीतीची नव्हती, तर तो तिच्या मनातल्या प्रेमाचा आणि कृतज्ञतेचा एक अथांग आविष्कार होता. तिने आपले डोके आदित्यच्या छातीवर टेकवले, जिथे आदित्यच्या हृदयाचे ठोके वेगाने चालत होते. आदित्यनेही हळूच आपले दोन्ही हात तिच्या पाठीवर ठेवले आणि तिला स्वतःच्या आणखी जवळ ओढले. पहाटेच्या त्या शांत वातावरणात, हॉस्पिटलच्या त्या कॉरिडॉरमध्ये 2 जीवांची हृदये आता एक झाली होती. कोणताही शब्द न बोलता, कोणतीही अधिकृत कबुली न देता दोघांनीही जाणून घेतले की ते आता एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. हे अबोली आणि आदित्यच्या पहिल्या प्रेमाचे असे वळण होते, जिथून त्यांचे आयुष्य आता एकत्रच पुढे जाणार होते. पुढील भागात आपण पाहणार आहोत, जेव्हा बाबा बरे झाल्यावर अबोली पुन्हा डीमार्टमध्ये कामावर येते, तेव्हा आदित्य तिला भेटायला जातो. तेव्हा त्यांच्यामध्ये एक रोमॅन्टिक क्षण जवळ येत असतो. दोघांमधील तो रोमॅन्टिक क्षण पाहायला तिथे नेमकी आदित्यची आई पोहोचते. आता काय होणार? आदित्य आपल्या आईसमोर अबोलीची बाजू घेणार की परिस्थितीसमोर हार मानणार? पहा पहिले प्रेम या मालिकेचा हा प्रचंड हाय व्होल्टेज ड्रामा पुढील भागात. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.